हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री ॲडसॉर्शन अँड कोलाइड्स. लेक्चर नंबर आहे 16 आणि आज आपण टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत शेप सिलेक्टिव्ह कॅटॅलिसिस. याच्या आधी आपण कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, प्रमोटर यासारख्या गोष्टी कॅटॅलिस्टच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलेल्या आहे. इवन कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी ही सुद्धा एक कन्सेप्ट आपण बघितली होती. तर आज आपल्याला जी कन्सेप्ट बघायची आहे ती शेप सिलेक्टिव्ह कॅटॅलिसिस ही कन्सेप्ट आहे. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे जिओलाइटचं. मागे सुद्धा आपण जिओलाइट विषयी बघितलेलं आहे. जिओलाइट म्हणजे कोण आहे तर इट इज द ॲल्युमिनो सिलिकेट हॅव्हिंग AlOSi फ्रेमवर्क, 3 डायमेन्शनल नेटवर्क फ्रेमवर्क त्या ठिकाणी असतं. आणि या ठिकाणी हा जो जिओलाइट जो आहे, या जिओलाइटच्या सरफेसवर होणारी जी रिॲक्शन असते दॅट रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द साइज अँड शेप ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. And as the rate of reaction depends upon the size and shape of reactant and product, that's why the zeolites are called as shape selective catalyst. त्यांना आपण शेप सिलेक्टिव्ह कॅटॅलिस्ट असं म्हणत असतो. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये हा जो जिओलाइट जो आहे हा अल्कोहोलचं रूपांतर गॅसोलिन पेट्रोलमध्ये करतो असं दिसून आलेलं आहे. काय सांगितलंय पुन्हा बघा. शेप सिलेक्टिव्ह कॅटॅलिसिस ही कन्सेप्ट आहे. म्हणजे असे कॅटॅलिस्ट ज्यांची ॲक्टिव्हिटी ही डिपेंड असते शेप अँड साईज ऑफ रिॲक्टंट अँड मॉलिक्यूल. तसा कॅटॅलिस्ट आहे जिओलाइट. जिओलाइट हा शेप सिलेक्टिव्ह कॅटॅलिस्ट आहे कारण जिओलाइटच्या सरफेसवरती जी रिॲक्शन होणार आहे इट डिपेंड्स अपॉन द शेप अँड साईज ऑफ रिॲक्टंट अँड मॉलिक्यूल. And that's why zeolite is called as shape selective catalyst. तो एक ॲल्युमिनो सिलिकेट आहे ज्यामध्ये AlOSi फ्रेमवर्क, 3 डायमेन्शनल फ्रेमवर्क असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि त्याचा इंडस्ट्रियल यूज आपण दिला पेट्रोलियम इंडस्ट्रीमधला की अल्कोहोलपासून आपल्याला तो गॅसोलिन पेट्रोल कन्व्हर्ट करण्यासाठी मदत करत असतो. अजून एक कॅटॅलिस्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे तो आहे एन्झाईम. एन्झाईम केमिकली प्रोटीन आहे आणि म्हणून आपण म्हटलं इट इज अ प्रोटीनियस होमोजिनियस बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. इट इज द प्रोटोनियस म्हणजे प्रोटीन आहे, होमोजिनियस बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट आहे विथ अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर अँड हाय मॉलिक्युलर मास. इट इज अ इफिशियंट कॅटॅलिस्ट, अतिशय इफिशियंट कॅटॅलिस्ट आहे. त्याचे उदाहरणं या ठिकाणी देतो. हायड्रोजन परऑक्साईडचं जे डिकम्पोजिशन आहे त्याच्याकरता जी ॲक्टिव्हेशन एनर्जी लागते इन द अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट ती जवळपास 76 किलो जूल आहे. आणि इन द अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट ती रिॲक्शन एकदम स्लो असते आणि हे प्रॉडक्ट आपल्याला मिळत असतात. म्हणजे या ज्या दोन कंडिशन्स आहे या दोन कंडिशन्स इन द अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट आहे. पण जर का डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड आपण एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये जर का केलं तर ॲक्टिव्हेशन एनर्जी अतिशय कमी लागते, ती म्हणजे 8 किलो जूल. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट लागत होती 76 किलो जूल, ती आता फक्त 8 किलो जूल लागणार आहे. आणि या ठिकाणी रिॲक्शन स्लो होती तर या ठिकाणी याच्यापेक्षा 10⁻15 टाइम्स रिॲक्शन फास्टर झाल्याचं दिसतं. का डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड फास्टर झालं, का ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी लागली, कारण आपण कॅटॅलिस्ट म्हणून कोणाला वापरलेला आहे एन्झाईम. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. एक एन्झाईमचा मॉलिक्यूल जर का आपण कॅटॅलिस्ट म्हणून वापरला तर तो एका सेकंदामध्ये 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूलवरती परिणाम करतो आणि त्यांचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करू शकतो. इतका तो इफिशियंट कॅटॅलिस्ट आहे. काही एक्झाम्पल दिलेत आपण. ह्युमन बॉडीमध्ये हायड्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड होतं RBCsमध्ये, तर ते होतं कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या माध्यमातून आणि बायकार्बोनेट आयन प्रोड्यूस झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर शेतामध्ये काही पिकांच्या मुळापाशी, जमिनीपाशी त्या ठिकाणी नायट्रोजनेज एन्झाईम हे असतं. आणि हे जे नायट्रोजनेज एन्झाईम आहे हे ॲटमॉस्फिअरमधल्या नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये वेगाने रिॲक्शन घडवून आणतं आणि अमोनिया प्रोड्यूस करतं. कुठे? त्या मुळापाशी झाडांच्या. आणि त्यामुळे हे अमोनिया जे तयार झालेलं आहे इट कॅन बी यूज्ड देअर ॲज अ फर्टिलायझर अँड विच इज हेल्पफुल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट. बघा कशी योजना निसर्गामध्ये आहे.
त्या ठिकाणी काही एन्झाईम्स असतात, ते नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये करतात, म्हणून त्या एन्झाईमला नायट्रोजनेज एन्झाईम असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर बायकार्बोनेट केलं म्हणून त्याला कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम असं नाव दिलेलं आहे. तसंच शेतजमिनीमध्ये काही एन्झाईम्स असतात जे नायट्रोजनची हायड्रोजन सोबत रिॲक्शन करून अमोनिया प्रोड्यूस करतात, म्हणून त्या एन्झाईमला नायट्रोजनेज एन्झाईम म्हणतात. हे अमोनिया जे तिथे प्रोड्यूस झालेलं आहे ते फर्टिलायझर म्हणून कामी येतं आणि त्यामुळे ग्रोथ ऑफ द प्लांट वेगाने झाल्याचं दिसून येतं. त्याचप्रमाणे फेरसचं ऑक्सिडेशन करून फेरिक करण्यासाठी काही रिॲक्शन्समध्ये जे एन्झाईम वापरलं जातं ते फेरो ऑक्सिडेज एन्झाईम आहे, कारण ते Fe2+ ऑक्सिडेशन करून Fe3+ देतं, म्हणून त्याला फेरो ऑक्सिडेज एन्झाईम असं म्हटलं जातं. हार्टमध्ये आणि ब्रेनमध्ये एक केमिकल रिॲक्शन घडवून ग्लुकोज तयार करण्याचं काम हेक्झोकिनेज एन्झाईम करतं, तर लिव्हरमध्ये तेच काम ग्लुकोकिनेज या एन्झाईमच्या माध्यमातून करून घेतल्या जातं. हार्ट आणि ब्रेनमध्ये कोणता एन्झाईम आहे? हेक्झोकिनेज, जो अशी रिॲक्शन कॅरी करतो ज्यामुळे काय प्रोड्यूस होतोय? ग्लुकोज. तर लिव्हरमध्ये ग्लुकोकिनेज एन्झाईम अशी रिॲक्शन घडवून आणतो की त्याद्वारे काय प्रोड्यूस होत असतं? ग्लुकोज. तर अशा तऱ्हेने आपण बघितले काही एक्झाम्पल्स ज्यामध्ये एन्झाईम हा इफिशियंट कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि ती जी रिॲक्शन आहे ती कमी वेळामध्ये कमी ॲक्टिवेशन एनर्जी अतिशय वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणावरती घडवून आणतो असं आपल्याला दिसून आलेलं आहे. आता आपल्याला एन्झाईम कॅटॅलिसिसचं मेकॅनिझम हे लक्षामध्ये घ्यायचं आहे. नाव मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. एन्झाईम जी आहे या एन्झाईममध्ये 1 or more ॲक्टिव्ह साईट्स असतात, ज्या ठिकाणी स्पेसिफिक सबस्ट्रेट म्हणजेच रिॲक्टंट जाऊन फिट बसू शकतं. काय सांगितलं आपण? एन्झाईमकडे एक किंवा एकापेक्षा जास्त ॲक्टिव्ह साईट्स असतात ज्यामध्ये स्पेसिफिक सबस्ट्रेट म्हणजे स्पेसिफिक रिॲक्टंट हा त्यामध्ये जाऊन बसू शकतो. म्हणजेच काय की ही जी ॲक्टिव्ह साईट आहे एन्झाईममधली ही जर का लॉकसारखं काम करत असेल तर हे जे स्पेसिफिक सबस्ट्रेट आहे हे त्याच्या कीसारखं काम करतात, म्हणून या मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिसला लॉक अँड की मेकॅनिझम सुद्धा म्हटलं जातं. हे एन्झाईम काय करतात? ते जे रिॲक्टंट आहे ते जे सबस्ट्रेट आहे त्यांना स्वतःमध्ये फिट बसवतात आणि मग एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतं आणि या कॉम्प्लेक्समध्ये नंतर अशी काही रिॲक्शन घडते की हा सबस्ट्रेट कन्व्हर्ट होतो प्रॉडक्टमध्ये आणि तो रिलीज होतो आणि एन्झाईम पुन्हा रिकव्हर झाल्याचं दिसून येतं. तर दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. काय सांगितलं? एन्झाईममध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ॲक्टिव्ह साईट असतात जे लॉकसारखं काम करणार आहे. त्यामध्ये स्पेसिफिक सबस्ट्रेट स्पेसिफिक रिॲक्टंट जाऊन बसतो जो कीसारखं काम करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी लॉक अँड की मेकॅनिझम कन्सेप्ट होते आहे. ज्या वेळेला तो सबस्ट्रेट ॲक्टिव्ह साईटमध्ये जाऊन बसतो तेव्हा आपल्याला एक कॉम्प्लेक्स मिळतो आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये तो सबस्ट्रेट प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतो, रिलीज होऊन निघून जातो आणि एन्झाईम पुन्हा रिकवर होतो ज्याचा उपयोग पुन्हा केला जाऊ शकतो. आता आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे, ती म्हणजे ह्युमन कॅन डायजेस्ट पोटॅटो बट नॉट ग्रास. आता पोटॅटो म्हणजे स्टार्च आहे, ग्रास म्हणजे सेल्युलोज आहे. आपल्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अमायलेज एन्झाईम असतो. हा जो अमायलेज एन्झाईम आहे याच्याकडे एक ॲबिलिटी आहे, तो स्टार्चचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये करू शकतो, पण तो सेल्युलोजचं कन्व्हर्शन मात्र ग्लुकोजमध्ये करू शकत नाही. मग काय तर आता ज्या वेळेला आपण पोटॅटो खातो म्हणजे स्टार्च खातो त्यावेळेला अमायलेज एन्झाईममध्ये ती ॲबिलिटी असल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन तो ग्लुकोजमध्ये करू शकतो आणि त्यामुळे आपण त्याला डायजेस्ट करू शकतो. पण त्याच वेळेला जर का आपण ग्रास खाल्लं तर ग्रास म्हणजे सेल्युलोज याचं कन्व्हर्शन मात्र ग्लुकोजमध्ये अमायलेज करू शकत नाही. म्हणजे सेल्युलोज किंवा ग्रासला ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम ही त्या ठिकाणी वापरल्या जाऊ शकत नाही. तर इथे सांगितलं आपण ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणता एन्झाईम आहे? अमायलेज एन्झाईम. तो फक्त स्टार्च पोटॅटोचंच त्या ठिकाणी कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये करतो, म्हणजे स्टार्च किंवा पोटॅटोला तो डायजेस्ट करू शकतो, परंतु सेल्युलोज ग्रासला मात्र तो करू शकत नाही. लक्षात येत आहे?